काय मग मंडळी, कसला असेल बरं हा पराठा जो बघताशी अगदी तोंडाला पाणी आलं. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि अगदी मागून मागून खातील. लहानांना तर नक्कीच द्या, टिफिन मध्ये असो किंवा सकाळच्या नाश्त्याला. अगदी पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेला असा व्हेजिटेबल किंवा पावभाजी पराठा. पटकन इथं रेसिपीला सुरुवात करायला घेऊ. इथं मी 2 ते 2.5 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ह्या पिठामध्ये बेसन पीठ किंवा बाजरीचं ज्वारीचं पीठ घातलं तरी देखील चालेल. त्याचसोबत मी आलं लसणाची 1 ते 1.5 चमचा एवढी पेस्ट घातलेली. त्याचसोबत 1 चमचा कस्तुरी मेथी घातली. 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घातल्यात, त्यामुळे अगदी छान फ्लेवर येतो. चवीपुरता मीठ घालते. 1 चमचा धना पावडर, अर्धी चमची हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे इथं पावभाजी मसाला घातलाय. आणि मीने पावभाजी बनवली होती, त्यातनं उरलेली जी पावभाजी होती ती पावभाजी मी इथं घालते. पावभाजी आपल्याला एक सोबतच घालायची नाही, जेवढी लागेल तेवढीच त्यात ऍड करत जायची आणि कणिक मळत जायची. आपल्याला पाण्याचा वापर अजिबातच करायचा नाही. पाण्याचा एकही थेंब न घालता पावभाजीमध्येच आपल्याला पूर्ण कणिक मळून घ्यायची. भाजी ऍड करत आपल्याला छान मऊसूद अशी कणिक मळून घ्यायची. तुम्ही अशाच पद्धतीची भाजी तयार करून पराठे करू शकतात किंवा शिल्लक राहिलेली पावभाजी वेस्ट न करता पराठे बनवू शकतात. घरामध्ये बरेच जण असे असतात की ते हेल्थ कॉन्शियस असतात. त्यांना मैद्याची वस्तू खायला आवडत नाही किंवा पाव मैद्याचे असतात म्हणून ते पावभाजी खायला कंटाळा करतात. तुम्ही जर त्यांना असे पावभाजी फ्लेवरचे पराठे बनवून दिले तर नक्कीच आवडीने खातील, हेल्दी देखील आणि टेस्टी देखील. कणिक म्हणून झाली, त्यातनं छोटासा गोळा घेतलाय. पीठ लावून आता छोटी मी पोळी लाटून घेते. इथं मी अगदी पातळ पोळी लाटून घेतली. त्यावरती तेल टाकते. तेल छान पसरवून घेतलेलं आहे. पूर्ण चपातीला तेल लावून घेतलंय आणि मी आता हाफ मध्ये फोल्ड करून घेते. अर्ध्यामध्ये फोल्ड करून पुन्हा तेलाची बोटं लावायची, पुन्हा आपल्याला फोल्ड करायची, म्हणजे अगदी त्रिकोणी आकार तयार होईल. आता आपल्याला त्रिकोणी पराठा तयार करायचा आहे किंवा ट्रायंगल पराठा लाटायचा आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही देखील स्टेप फॉलो करून ट्रायंगल पराठा लाटून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला आवडत असेल त्या आकारात राऊंड किंवा चौकोनी तुम्ही कुठल्याही आकारात पराठा लाटून घेऊ शकता. इथं मी ट्रायंगल आकारात पराठा लाटून घेते. अगदी ह्या पद्धतीने, जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील नाही, मीडियम साईज मध्ये मीडियम पराठा लाटून झालेला आहे. आता मी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचा पराठा लाटून दाखवते, तो म्हणजे लच्छा पराठा. त्यासाठी आपल्याला सेम पोळी लाटून घ्यायची पातळ, त्यावरती तेल लावून फोल्ड करत जायचंय आणि फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीचा गोळा तयार करायचा आहे आणि पुन्हा त्याला हलक्या हाताने लाटायचंय. पराठा हलक्या हाताने लाटून घेतल्यामुळे आपले लेयर्स अगदी मोकळे होतात आणि छान पद्धतीने लेयर्स दिसतात. इथं मी मीडियम साईज मध्ये लच्छा पराठा इथं लाटून घेतलेला आहे. बघू शकतात तुम्ही, लाटल्यावर देखील अगदी स्पष्ट लेयर दिसतात. आता शेकून दाखवते मी तुम्हाला. गॅसवरती तवा ठेवलाय. तवा छान गरम झाला, त्यावरती पराठा टाकलाय. एक साईडने शेकून घेतलाय हलकासा डाग येईपर्यंत. त्यावरती तूप किंवा बटर लावून, तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते लावून त्याला शेकू शकतात. इथे मी बटर लावून छान एका साईडने पराठा शेकून घेतलाय. पुन्हा दुसऱ्या साईडने देखील बटर लावून आता हा पराठा शेकून घेते. पराठा भाजताना नेहमी उलटणी किंवा रुमालच्या सहाय्याने दाबून दाबून छान प्रेस करून त्याला शेकायचं, म्हणजे त्याच्या लेयर्स देखील छान येतात आणि खरपूस भाजला देखील जातो. इथे मी ट्रायंगल पराठा देखील तुम्हाला आता शेकून दाखवते. दोघे साईडने अलटून पलटून बटर लावून मी छान खरपूस होईपर्यंत पराठा शेकून घेते. पराठा छान खरपूस भाजला तर जातो, पण त्याचसोबत जास्त वेळपर्यंत मऊ देखील राहतो. याच पद्धतीने मी तर सर्व पराठे शेकून घेते. तर तयार आहे आपले मऊ लुसलुशीत, चवीला अप्रतिम, टेस्टी आणि हेल्दी असे पावभाजी फ्लेवरचे पराठे. तुम्ही देखील नक्कीच हे पराठे बनवून बघा आणि घरच्यांना इम्प्रेस करा. कसे झाले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा.